ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। गुटखा आणि भेसळ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीनं सारखणी परिसरामध्ये टपऱ्या बंद झाल्याचं दिसून येत आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धडक मोहिमेचा हा परिणाम आहे। नियमबाह्य विक्री करणाऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईला नव्यानं वेग आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रभरामधील भेसळयुक्त पदार्थ, औषधं तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तुकाराम मुंढे यांनी विभागाचे आयुक्त म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी राज्यभर नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा बडगा उगारल्याचं चित्र दिसतंय। या कारवाईचा परिणाम आता किनवट तालुक्यामध्ये आणि सारखणी इथे जाणवू लागलाय। गुटखा, खर्रा तसेच इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या, पान दुकानं तसेच संशयास्पद माल विक्री करणाऱ्या काही व्यावसायिकांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मोठी धास्ती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गुटखा विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई तसेच गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याबाबत प्रशासनानं इशारे दिले आहेत। त्यामुळे तुकाराम मुंढे यांचे आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांचं पथक सारखणीमध्ये आले असल्याची अफवा पसरताच अनेक विक्रेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतं। पथक आल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरताच बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र दिसतंय। अनेक पान टपऱ्यांनी घाईघाईनं शटर बंद करून ते गायब झाल्यानं प्रशासनाच्या धाकाची प्रचिती आल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळाली आहे। मजहर शेख, C24 तास, नांदेड।